महाराष्ट्र म्हटलं की अगदी पुरणपोळीची पर्वणी असते. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने पुरणपोळ्या आपण बनवू शकतो. ट्रॅडिशनल वे तर आहेच, तुरीच्या डाळीची किंवा चण्याच्या डाळीची पुरणपोळी आपण बनवतो. पण आज जी आपण पुरणपोळी बनवली आहे ती मूग डाळीची पुरणपोळी आहे. खायला एक नंबर लागते आणि त्याच्यासोबत आपण छान कटाची आमटी बनवलेली आहे. दोघांचंही कॉम्बिनेशन अगदी अप्रतिम होते. आणि ही जी पुरणपोळी आहे ना, अगदी पेढ्यासारखं फिलिंग येतं आपण जेव्हा खातो ही पुरणपोळी. हे तुम्ही कटाच्या आमटीसोबत खा किंवा त्याच्यावरती छान तूप टाकून खा, अगदी छान लागते. आणि तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत अशी आपली ही पुरणपोळी तयार होते. रंग बघा पुरणपोळीचा किती छान आलेला आहे आणि दोन्ही बाजूनी मस्त आपली पुरणपोळी शेकल्या गेलेली आहे. छान तुपाची वरून धार टाकून पण तुम्ही हे पुरणपोळी खाऊ शकता. आणि बघा किती इझिली पुरणपोळी आपली तुटल्या जात आहे. आणि पुरण बघा अगदी काठापर्यंत पुरण भरलेलं आहे. आपली पोळी अजिबात टंब फुगत नाही, कारण याच्यामध्ये लदलद पुरण भरलेलं असतं. पुरण लदलद भरलं की पोळी फुगत नाही, अशी सॉफ्ट होते छान. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये असं बोट जरी घालाल ना तर त्याच्या आतपर्यंत त्या पुरणपोळीच्या बोट जातं. आणि बघा दोन्ही बाजूनी किती छान रंग आलेला आहे आपल्या पुरणपोळीला. म्हणजे तुम्ही बघा इथे बोट टाकते आहे तर बोट खाली चाललेलं आहे, एवढी लदलद झालेली आहे. आणि अगदी गोळा बनतोय, म्हणजे परत पुरण तयार होतं आपल्या पोळी. नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. पोळा हे जस्ट एक दिवसानी, आणि पोळ्याला विदर्भामध्ये खास पुरणपोळी बनवल्या जाते, कारण वर्षातून एकदा सण येतो आणि शेतामध्ये जे आहे ते ऋषभ किंवा बैल जे आहे ते एवढी मेहनत करतात आणि त्याच्यामुळे वर्षातून एकदा तरी त्यांना पुरणपोळी खायला मिळाली पाहिजे, म्हणून स्पेशली तिथे पुरणपोळी बनवल्या जाते. ते तर एक कारण आहेच पुरणपोळी बनवण्याचं. त्यानंतर गौरी आहे, गणपती आहे, आणि गौरी गणपती म्हटलं की पुरणाचा नैवेद्य आला चला. आणि आज जे आपण पुरण बनवतोय थोडंसं वेगळं पुरण आहे, कारण पुरणाच्या मी बऱ्याच रेसिपी टाकलेल्या आहे. आजचं पुरण आपण मूग डाळीचं पुरण बनवतो आहे. अगदी पचायला हलकं हे पुरण तयार होतं, खायला एक नंबर लागतं. आणि पोळी जी आहे ती अगदी लुसलुशीत बनते. त्याच्यासोबत आपण छान झणझणीत अशी कटाची आमटी बनवतो आहे. आपण रेसिपी बघणार आहोत, पण त्याआधीच तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया. इथे मी 2 वाट्या साफवाली मूग डाळ घेऊन घेतलेली आहे. डाळीला स्वच्छ करून घ्यायचं, त्याच्यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर ते पाहून घ्यायचं. आणि आपण कुकरमध्ये पुरण करतो आहे, तर कुकर जो आहे ते जाड बुडाचा घ्यायचा, किंवा ज्याही भांड्यामध्ये तुम्ही घ्याल तर ते भांडं जाड बुडाचं असायला पाहिजे. आणि आपण आता या डाळीला स्वच्छ धुवून घेऊ. चांगलं 2 ते 3 पाण्याने हातावरती घासून या डाळीला धुवायचं, म्हणजे त्याच्यामधलं सगळं पाणी जे आहे पांढरं ते निघून जायला पाहिजे. आणि तुम्ही घरामधलं कुठलंही मेजरमेंट घेऊ शकता. मी इथे वाटीने घेतलं, तुम्ही तुमच्या सोयीने काही पण घेऊ शकता. आता ही डाळ चांगली धुवून झाली की त्याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी टाकून घ्यायचं. तर ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली ना, तर त्याच वाटीने मी इथे 5 वाट्या याच्यामध्ये पाणी घालून घेतलं. अर्धा चमचा हळद घातली, हळदीमुळे रंग छान येतो. आता आपण त्याला छान मिक्स करून घेऊ. थोडंसं छोटा 1 चमचा तूप टाकून घ्यायचं, त्याच्यामुळे तूप आपल्या पुरणाला जे आहे चांगलं टेक्स्चर येतं असं. आणि आता कुकरचं झाकण लावून आपल्याला ही डाळ जी आहे ती मीडियम फ्लेमवरती 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. आणि त्यानंतर स्लिमवरती अगदी 5 ते 7 मिनिट शिट्टी न होऊ देता शिजवून घ्यायचे. आणि तुम्ही बघू शकता इथे आपला कुकर थंड झालेला आहे आणि आपली डाळ पण किती पिन्ना पिन्ना म्हणतो ना तशी शिजली, अगदी गलगल झालेली आहे मस्त. आणि पाणी आपलं एक्झॅक्ट झालेलं आहे. छान त्याला स्मॅश करून घ्यायची. म्हणजे हे पुरण असं आहे ना की आपल्याला पुरण यंत्रात फिरवायची गरज नाही. अगदी पेढ्यासारखी डाळ दिसते, तुम्हाला बघू शकता तुम्ही डाळीचं टेक्स्चर. आता हे छान आपल्याला स्मॅश करून घ्यायचे, म्हणजे त्याच्यामध्ये दाणा राहिलेला असेल ना तो असं केल्यामुळे सगळं जे आहे चांगलं पुरण आपलं अगदी सॉफ्ट तयार होते पुरण. त्याच्यामुळे ही प्रोसेस करून घ्यायची. आता काय करते ना मी त्याच्यामधलं छोटे 2 टेबलस्पून आहे एवढी डाळ काढून घेते, कारण आपल्याला इथे कटाची आमटी तयार करायची आहे आणि तेही आपण याच डाळीपासून तयार करतो आहे. आणि ती कटाची आमटी पण आपण याच डाळीपासून तयार करणार आहे. आता हे आपण बाजूला ठेवून देऊ आणि आता गूळ घालून घेऊ. तर ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली ना, तर त्याच वाटीने मी 2.25 वाटी जे आहे तो गूळ घेतलेला. गूळ मी जो आहे तो किसून घेतलेला, तुम्ही फोडून पण घेऊ शकता. तर आता आपल्या डाळीमध्ये पाणी अजिबात नाही आहे, त्याच्यामुळे काय करू, पहिल्यांदा आपण त्याच्यात गूळ घालून घेऊ. आणि थोडंसं ते गरमच आहे आपलं पुरण जे आहे, तर त्याच्यामुळे गुळाचं थोडं पाणी होईल आणि गूळ चांगलं त्याच्यामध्ये पहिल्यांदा मिक्स करून घेऊ गॅसवरती ठेवायच्या आधी. आता तुम्ही बघू शकता बराच गूळ जो आहे त्याच्यामध्ये विरघळला आहे, थोडंसं पातळसर झालेलं आहे आपलं पुरण. आता हे आपण कुकर जो आहे तो गॅसवरती ठेवून देऊ. गॅसला इथे आपल्याला ऑन करून घेऊ
आणि आपल्याला या पुरणाला जे आहे ते शिजू द्यायचं आहे. पण अगदी पाणी कमी असल्यामुळे किंवा एक्झॅक्ट पाणी असल्यामुळे आपल्या पुरणामध्ये तर याला स्लिमवरती आपल्याला पहिले शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं मीडियम टू लो फ्लेमवरती आपण याला शिजवून घेऊ पुरणाला. मध्ये आपल्याला फिरवत राहायचं आहे बरेचदा हे पुरण. आणि आता मी काय करते, हे पुरण एका दुसऱ्या शेगडीवरती ठेवून देते, कारण आपल्याला कटाची आमटी तयार करायची आहे. तर त्यासाठी मसाला आपण तयार करून घेऊ. तर इथे मी 2 टेबलस्पून धणे घेऊन घेतलेले, नंतर 2 जे आहे ते तमालपत्र आहे, नंतर कलमीचा 2 इंची तुकडा आहे, मिरे घेतले आहे 5, लवंग आहे 2 आणि जिरे आहे 1 टेबलस्पून. तर याला आपल्याला छान असा एक ॲरोमा येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, जळू नाही द्यायचं आहे. आणि इथे आपलं भाजून झालेलं आहे. हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि आपल्याला याला पूर्णपणे आता थंड होऊ द्यायचं आहे. मध्ये आपण कुकर पण पाहतो आहे, म्हणजे आपलं जे पुरण आहे बाजूला ठेवलेलं ते पण आपण बघतो. आता आपल्याला त्याच्यासाठी खोबरं लागणार आहे, तर मी इथे खोबरं भाजून घेते आहे. अशा पद्धतीने भाजून घेतलं ना खोबरं, तर भाजीला रंग खूप छान येतो. म्हणजे असं थोडंसं काळपट आपल्याला होऊ द्यायचं आहे खोबरं. तुम्ही बघू शकता इथे पुरण बघा, चेक करते आहे मी मध्ये पुरण. आणि आता आपण बघूया आपलं पुरण झालं की नाही. तर त्याच्यासाठी ही टेस्ट आहे, त्याच्यामध्ये सराटा आपण जर ठेवला तर तो एकदम स्टँड उभा राहतो असा, तर मग समजायचं की पुरण आपलं झालं. किंवा ही दुसरी टेस्ट आहे, थोडंसं एका प्लेटमध्ये पुरण घ्यायचं, त्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि मग त्याचा गोळा करायचा. आणि हाताला जर चिपकत नसेल तो गोळा, तर समजायचं आपलं पुरण झालं. त्याच्यामध्ये आता 1 चमचा आपण वेलची पूड टाकून घेतलेली आहे आणि 1 चमचा जायफळ पावडर टाकलेला आहे. आता दोघांना पण आपण चांगलं मिक्स करून घेऊ. आणि हे गॅस बंद केल्यानंतर, म्हणजे पुरण आपलं इथे शिजलेलं आहे, पण गॅस बंद केल्यानंतर हे सगळं टाकून घ्यायचं, म्हणजे त्याचा जो स्मेल आहे तो छान राहतो, ॲरोमा राहतो त्याचा. आता हे पुरण एखाद्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचं आणि त्या पुरणाला पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. तर आपण परत कटाच्या आमटीसाठी कांदा भाजून घेतो. इथे मी 2 कांदे घेतलेले आहे. त्या कांद्यामध्ये 1 चमचा तेल घातलं आणि त्या कांद्याला आपल्याला छान तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आणि आपण जो मसाला भाजला होता ना, तर त्या मसाल्याला आपण ग्राइंड करून घेऊ, बारीक करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये ते भाजलेलं खोबरं टाकून घ्यायचं. म्हणजे सुरुवातीला आपण ते धणे जिरे वगैरे आहेत ते सगळे काढून घेतले आणि मग खोबरं बारीक करतो. याच्यामुळे काय होतं की आपला मसाला जो आहे तो चांगला तयार होतो आणि आपल्या आमटीचं टेक्स्चर पण चांगलं येते. त्याच्यामुळे अशाच पद्धतीने याच सिक्वेन्सने ते बारीक करून घ्यायचं. आणि तुम्ही रंग बघू शकता किती छान रंग आलेला आहे आणि आपल्याला असाच रंग पाहिजे होता. आपण आता पोळीसाठी कणिक मळून घेऊया. तर इथे मी जे वाटी दाखवली आहे त्या वाटीने 2 वाट्या कणिक जी आहे ती गाळून घेतलेली. इथे आपण मैदा वापरत नाही आहे, त्याच्यामुळे कणिक जी आहे ती छान बारीक चाळणीने गाळून घ्यायची. त्याच्यामध्ये अर्धा चमचा जे आहे ते मीठ घातलेलं आणि त्या कणकेला आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. तर पाणी थोडं टाकून आपल्याला कणिक भिजवायची आहे, कारण पुरणाच्या पोळीसाठी आपल्याला अगदी सॉफ्ट कणिक लागते. नॉर्मल पोळीसाठी जी आपण भिजवतो तशी नाही लागत. आणि त्याच्यामधलीच ना मी थोडी कणिक घोळण्यासाठी काढली होती बाजूला, तर ती चाळून घेतलेली कणिक आहे ना, तर तीच वापरायची. त्यासाठी तुम्ही बघू शकता मी थोडं पाणी घालून जे आहे ती कणिक मळून घेत आहे. आणि आता या कणकेवरती झाकण ठेवून आपल्याला याला जवळपास 20 ते 25 मिनिट रेस्ट द्यायचे आहे, म्हणजे कणिक आपली चांगली मुरते. आणि बघू शकता आपलं पुरण पण थंड झालेलं आहे. थंड झाल्यामुळे थोडंसं ते असं कडकपणा जे म्हणतो ना तसं येतं, पण ते नंतर हाताच्या साहाय्याने आपण त्याला थोडंसं कुचकरून घेऊ. तर बघू शकता तुम्ही आता एकदम सॉफ्ट झालेलं आहे ते पुरण आणि छान असा गोळा तयार झालेला आहे, अगदी पेढ्यासारखं पुरण तयार झालेलं आहे. तर आपण जो कांदा भाजून घेतला होता ना, तर त्याचं आपल्याला परत वाटण तयार करायचं आहे. इथे 20 ते 25 लसूण घेतलेलं आहे, नंतर 2 इंची आल्याचे तुकडे आहेत. आपण याचं पण पेस्ट तयार करून घेऊ. त्याची पण पेस्ट आपली तयार आहे. आता आपण आपल्या आमटीला फोडणी देऊया. तर 2 टेबलस्पून किंवा 1 मोठा चमचा जो दिसतोय तेवढं तेल घेतलं आहे. तेलाला हलकंसं गरम होऊ द्यायचं, खूप नाही. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जो कांद्याचा आपला गोळा होता, कांदा लसूण अद्रक ते टाकलेलं आहे, त्याला थोडंसं तेलामध्ये होऊ द्यायचं. त्याच्यानंतर आपण जे ड्राय मसाले हे केले होते ते टाकले. नंतर अर्धा चमचा जे आहे ते आपण त्याच्यामध्ये हळद पावडर टाकलं. नंतर 1 चमचा काश्मीरी मिरचीचं पावडर टाकलं. 1 चमचा जे आहे ते नॉर्मल मिरचीचं पावडर टाकलं आणि मग त्याला चांगलं मिक्स केलं. आणि मग थोडंसं पाववाटी त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं. पाणी घातल्यानंतर त्याला थोडंसं खदखदू द्यायचं चांगलं. त्या याला आपल्या ज्या फोडणीला आहे किंवा मसाल्याला जे आहे ते थोडंसं शिजू जायचं. आता आपण जे डाळ बाहेर काढून ठेवली होती ना, ती डाळ त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आणि त्या डाळीला चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित त्याच्यामध्ये, त्या मसाल्यामध्ये, म्हणजे त्या डाळीची टेस्ट नको यायला. इकडे आपण दुसऱ्या याच्यावरती पाणी पण गरम करायला ठेवलं होतं, तर ते गरम पाणी आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर आपल्या आमटीला पाणी किती पाहिजे ते अंदाजाने टाकायचं. त्याच्यामध्ये छोटा 1.5 चमचा मीठ घालून घेतलेलं आणि चांगलं त्याला फिरवून घेतलं. आणि तुम्ही बघू शकता आपल्या आमटीला मस्त उकळी आलेली आहे छान. आता आपण काय करू, गॅसची फ्लेम जी आहे ते एकदम लो करून द्यायची आणि थोडा वेळ आमटीला शिजू द्यायची, म्हणजे त्याच्यामध्ये छान
कमी जरी तेल असेल ना तर असा मस्त तगर येतो तेलाचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. आता आपण आपली कणिक पाहूया. तर कणिक छान मुरलेली आहे. आता आपण पाण्याच्याच हाताने त्या कणकेला छान मळून घेऊ. आपल्याला कणकेची चांगली मॉलिश करायची असते. मी त्याच्यामध्ये हळद घालून घेतली अर्धा चमचा, कारण माझ्या लक्षात नाही राहिलं सुरुवातीला हळद टाकायचं. आणि पाण्याच्या आपण इथे तेलाचा अजिबात वापर केला नाही सुरुवातीला. सगळी पाण्याच्या हाताने मळून घेतली आणि पूर्ण कणिक मळून झाल्यानंतर शेवटी थोडंसं तेल हाताला लावून घेतलं, छोटा 1 चमचा. आणि तुम्ही बघू शकता कणिक छान मळल्या गेलेली आहे. हाताला अजिबात चिटकत नाही आपल्या. आणि आता आपण पोळ्या करायला घेऊया. तर आता जी भिजवून घेतलेली कणिक आहे, तर इथे पण तेलाचा वापर मी करणार नाही आहे. पीठ जे काढलं होतं त्या पिठाचाच वापर करू. तर एक छोटा गोळा मी करून घेतला आणि जेवढा गोळा आहे त्याच्या डबल जे आहे ते पुरण घेऊन घ्यायचं, म्हणजे लदलद पोळी झाली पाहिजे. आता त्या कणकेला जे आहे एक वाटी तयार करू आपण हाताच्या साहाय्याने. त्याच्यावरती थोडंसं कोरडं पीठ टाकून घ्यायचं, म्हणजे आपली पोळी जी आहे ती छान लाटल्या जाते. आणि तो तयार केलेला गोळा त्याच्यावरती आपण ठेवून देऊ. आता त्याचं तोंड आपल्याला बंद करायचं आहे आणि थोडंसं वरती जो निघती कणिक आणि वर आलेली कणिक काढून घ्यायची आहे, म्हणजे आपली पोळी एकसारखी दिसते. आता परत थोडंसं घोळण घ्यायचं आणि हातानेच त्याला थोडंसं वाढवायचं, म्हणजे आपलं पुरण सगळीकडे एकसारखं स्प्रेड होतं. आणि आता आपण पोळी लाटून घेऊ. तर पोळी जी आहे ती खूप फोर्स देऊन लाटायची नाही, अगदी हलक्या हाताने लाटायची. थोडंसं आपल्याला जाणवलं असं चिटकत आहे तर घोळण घालायचं. पोळीला उचलायचं नाही, आपलं पोळपाट जे आहे ते तुम्ही फिरवू शकता. इथे आपली पोळी लाटून झालेली आहे आणि त्याला जे घोळण लागते ना ते हाताच्या साहाय्याने काढून घ्यायचं असं दोन्ही बाजूचं. आणि आता तव्यावरती आपण तूप टाकून घेऊ. तुपाला सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि पोळी त्याच्यावरती टाकून घेऊ आणि सगळ्या बाजूनी ती व्यवस्थित व्हायला पाहिजे म्हणून एक हात फिरवून घ्यायचा. एक्सेस पीठ असेल तर ते कापडाच्या साहाय्याने मी काढून घेतलेलं आहे. आता दुसऱ्या बाजूनी पण तूप टाकून घेतलं 1 चमचा आणि ते सगळीकडे स्प्रेड करून घेतलं. ही पटकन शिजून जाते पुरणाची पोळी. अगदी लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला शिजवायची आहे. आणि तुम्ही बघू शकता पुरणपोळी जी आहे ते आपली झालेली आहे आणि लवकर होते. ही दोन्ही बाजूनी झालेली आहे आणि छान दोन्ही बाजूनी शिजलेली आहे. आणि बघू शकता पुरणपोळीचा रंग मस्त आलेला आहे. आणि तुम्हाला जर तुपासोबत खायची असेल ना तर गरम गरम पोळीवरतीच मस्त तूप टाकायचं आणि ते स्प्रेड करायचं. आणि बघू शकता पोळी मस्त मऊ लुसलुशीत अशी आपली ही पोळी तयार झालेली आहे. बोट टाकल्यानंतर आपलं बोट खाली जातं आहे, एवढं लदलद पुरण त्याच्यामध्ये आहे. आणि बघू शकता पोळीचा रंग बघा. आहा, मस्त किती छान आपल्या पोळ्या तयार झालेल्या आहे. अगदी बघा पोळ्या, वाव, सुरेख दिसत आहेत. आणि कटाची आमटी बघा, कटाच्या आमटीचा आपला रंग बघा, टेक्स्चर अगदी परफेक्ट आलेला आहे कटाच्या आमटीला, मस्त. आणि कमी तेलाची असूनही बघा आपले मसाले एवढे परफेक्ट भाजले गेले आहे की मस्त रंग आलेला आहे. आणि तुम्हीही मूग डाळीच्या पुरणपोळीची रेसिपी तुमच्याकडे नक्की ट्राय करा. म्हणजे माझ्याकडे तर सगळ्यांना आवडली. मुलं म्हणाले की दरवेळेस आता याचंच पुरण बनवत जा आणि अशाच पद्धतीने पुरणपोळी तयार करत जा. आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.